नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप, स्किन केअर, DIY अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे ती घंटा ती विसरतीये सगळं. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी व्हिडिओ कधी अपलोड केलाय ते. येस, किती काळ गेला मी हे म्हणून. मला हे म्हणताना पण खूप छान वाटतंय. गप्पा मारण्यासाठी मी आलेले आहे. शून्य मेकअप आहे, लिपस्टिक लावलेली आहे, त्याच्यावर छान लिप ग्लॉस लावलेला आहे आणि तोच गालाला चोळलेला आहे कारण मला असं खूप आवडतं छान. सो मॉइश्चरायझर लावलेला आहे. सनस्क्रीन विसरले. आणि छान केस धुतले, शॅम्पू, कंडिशनर, कुरळ्या केसांचं लिव्ह इन कंडिशनर लावलेलं आहे. सगळे तुम्हाला जर परत एकदा या सगळ्याची लिंक पाहिजे असेल तर त्या दिलेल्या असतात, पण हे सगळं जुनं आहे. जुना कॅज्युअल टी शर्ट आहे, जुनी छानशी हाय वेस्ट जीन्स घातलेली आहे आणि मैत्रिणींबरोबर गप्पा मारतो तशा सेटअप मध्ये मस्त गप्पा मारायला मी बसलेले आहे. मी शक्यतो अशा पद्धतीचे व्हिडिओ अजिबात करत नाही, कारण मला असं होतं की यानं काय इतरांचा फायदा होणार आहे, लोकांना काय इंटरेस्ट असेल माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल किंवा याच्यातून काही शिकायला नाही मिळत. तर ते ऍक्च्युली खरं नाही असं माझ्या हळूहळू लक्षात येतंय. त्याचं कारण असं की आपण ज्या क्रिएटर्सना बघत असतो तर त्यांच्या आयुष्याविषयी आपल्याला कुतूहल असणं, किंवा ते कसे काम करतायत, एखादा त्यांना प्रॉब्लेम आला, काही आला तर त्याच्यावरती कशी मात करतायत, त्याच्या मागची मानसिकता कशी असेल त्यांची, ते कसे निर्णय घेतात वगैरे वगैरे, कसं चालू आहे त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स, हे जाणून घेण्याची उत्सुकता असणं, कुतूहल असणं, हे मी समजू शकते आता. दुसरी गोष्ट अशी आहे की ऍक्च्युली याच्यातून अजिबात शिकायला नाही मिळत, हे खोटं आहे. कारण की आपल्या सगळ्यांना प्रॉब्लेम्स असतात आणि आपण सगळे खूप गोष्टींमधून जात असतो. खूप साऱ्या आया असतील किंवा खूप साऱ्या जणींची लग्न झालेली असतील, खूप साऱ्या जणींचं लग्न पण झालेलं नसेल, पण त्यांना काय कॉन्टेंट क्रिएशन किंवा अभिनय वेगवेगळ्या क्षेत्रात माझ्यासारखं काम करायचं असेल किंवा काही नसलं तरी सुद्धा माझ्यासारखं छान आवडायला, नटायला, आयुष्यामध्ये सकारात्मक राहायला आवडत असेल तुम्हाला, तर तुम्ही माझ्या मैत्रिणी झालेला असाल आणि मैत्रिणींबरोबर कॅज्युअली लई टाइमपास नाही का, मस्त गप्पा मारायला आपण भेटतोच ना. अशा गप्पा मारणं सुद्धा प्रचंड गरजेचं असतं, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. कारण मी खूप खूप अति काम करत होते. याचं पण मला महत्व पटलेलं आहे की मैत्रिणींबरोबर बडबड 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 करून रिकामं होणं, मन रिकामं करणं, थोडंफार रडू आलं तरी छान मोकळं रडून घेणं, हे सुद्धा चांगल्या मेंटल हेल्थचं लक्षण आहे, असंही माझ्या अलीकडे लक्षात आलेलं आहे. म्हणून हा व्हिडिओचा घाट. बाय द वे, पहिलीच न्यूज मला तुम्हाला सांगायची आहे. मला चिकनगुनिया झाला आणि मला तो कळला पण नाही झालेला. चांगली गोष्ट अशी की त्याची इंटेन्सिटी एवढी स्ट्रॉंग नव्हती. ऍक्च्युली होती, पण मला कळलं कसं नाही तेच नाही मला कळालं. बरेचसे मला कमेंट आल्या, तुमचं माझ्यावरती बारीक लक्ष असतं. हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे. कोणीतरी कमेंटमध्ये का DM मध्ये इंस्टाग्रामवरती मला सांगितलं की उर्मिला, तू वाईट नको वाटून घेऊ, चांगल्यानं सांगते, तू बारीक झाली छान आहे, पण थोडीशी काय अशी अशक्त दिसतेस, थोडीशी आजारी असल्यासारखी वाटतेस. मला पण माहिती नव्हतं. मला अलीकडे अगदी 15 दिवसांपूर्वी मला कळलं की की आपल्याला चिकनगुनिया झाला होता एवढे महिने. मला लक्षात आलं की मला उभंच राहता येत नव्हतं. पावलं पूर्ण जॉईंट्स दुखायचे, ताप यायचा, सकाळी एनर्जी वाटायची, संध्याकाळ जशी होत जायची ताप चढायचा. पण याच्याकडे ऑफकोर्स मी दुर्लक्ष नाही केलं. मी डॉक्टरकडे गेले, त्याच्यातून अनेक वेगळंच उद्भवलं. त्यामुळे खूप लोकांना असं वाटत असेल ना, लोकांना काय होतं, कुणीतरी जरा सक्सेसफुल असेल, यशस्वी असेल, म्हणजे चांगले व्हिडिओ चालतायत, 4 पैसे मिळतायत, कुणाचंही कुठल्याही क्षेत्रामध्ये, आपल्याला ती व्यक्ती दिसायला लागली की कामामध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये प्रगती होतीये, यश मिळतंय, पैसे मिळतात, की आपल्याला उगाचच असं वाटायला लागतं की या व्यक्तीला शून्य प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून मी हा मुद्दा शेअर करते. खरं तर मला असं आजारपण किंवा अशा गोष्टी शेअर करायला तुमच्याबरोबर आवडत नाहीत. सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी शेअर केल्यानं दुसऱ्यांना पण त्याच्यामधून मोटिवेट व्हायला होतं आणि मदत होते व्हिडिओमधून. म्हणून मी या गोष्टी शक्यतो सांगायला जाते. त्यामुळे मी कुठेच पोस्ट नाही केलं, स्टोरीत कुठेच टाकलं नाही, काही चालू नाही. त्यामुळे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे, खूप जणींनी मला परवाच्या दिवशी मी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करत नसाल तर प्लीज करा. जे जे पर्सनल गोष्टी असतात, अथांगचे किडे, घरातला राडा, कुठचे तरी एखादे नवीन कपडे किंवा काहीतरी मी घेतलेलं असेल, मला आवडलेल्या लिपस्टिक्स, सगळ्याच्या काही लिंक्स किंवा गप्पा, हा जर असा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर हे सगळं मी तिथे रेग्युलर बेसिसवरती स्टोरीजमध्ये करत असते. त्यामुळे नसेल केलं अजूनही तर मला नक्की इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करा. तर तिथे पण मला परवा कोणीतरी विचारलं की तू व्यायाम कोणता करतेस उर्मिला, योगा करतेस का, जिमला जातेस का, हाय इंटेन्सिटी वर्कआउट वगैरे करतेस? कारण मी बारीक झाल्यामुळे लोकांना असं वाटतं की उर्मिला म्हणजे लय शिस्त आणि कडक व्यायाम एव्हरी सिंगल डे करत असेल. खरं नाही. त्याचं कारण सांगते. या मोठ्या 2-3 महिने चालू असलेल्या चिकनगुनिया, एक्स्ट्रीम फटीग, अशा सगळ्या गोष्टींमधून मी जात असताना अचानक वेगळंच काहीतरी झालं. ते म्हणजे
माझा घसा जसा एखादा मसलनं मारल्यासारखं वरून दुखायला सुरू झालं कानापर्यंत. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली, म्हटलं दाढ येतेय, म्हटलं अक्कल दाढ अजून किती अक्कल यायला पाहिजे, सगळीकडून अक्कल दाढ आली. ते इतकं वाढत गेलं की ठणका सुरू झाला. मग मी ENT कान नाक घसा स्पेशलिस्ट कडे गेले. लगेचच त्यांना कळालं काय झालंय. त्याच्यावरची औषधं दिली. तेव्हाच त्यांनी मला ते सांगितलेलं. आणि तो प्रकार म्हणजे थायरॉइडायटिस. त्याचे इश्यूज मात्र त्याचे सिम्पटम्स खूप घाण आहेत. फटीग. परवाच्या दिवशी कालचीच गोष्ट आहे. मी गोळी घेतली नाही तर सलग 2 ते 3 महिने गोळी घ्यावी लागते. तर मला उभं राहून नाश्ता पण बनवता येत नव्हता. ड्राय स्किन जी भयानक आता मला जाणवते. वेट फ्लक्च्युएट होतं. थंडी वाजून येते. स्वेटिंग पण खूप होतं. म्हणजे थंडी वाजते आणि तरी खूप घाम येतो आणि पेन, भयानक पेन होतं. आपल्याला असं वाटायला लागतं कारण की हायपोथायरॉइडिझम जे प्रकार आहे त्याचे आणि याचे लक्षणं सेम आहेत. त्यामुळे भीती वाटायला लागते. तर मला तुमच्याबरोबर इतक्या गोष्टी शेअर करायच्या गप्पांमधून. तुम्हाला गंमत माहिती आहे? हॉर्मोनचा वेगळा डॉक्टर असतो. आयुष्यात आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स झालाय तुला, असं म्हणलं ना आपल्यासोबत, ओके. आणि आपण स्वीकारतो. म्हणजे या जगात कोणाला कळलेलं नाही की हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय नक्की, म्हणजे काय झालंय नक्की, कुठलं काय असतं. तुम्हाला माहिती आहे रक्तातून पण हॉर्मोन असतात आणि लोकल पण हॉर्मोन्स असतात. मला हे नव्यानं कळतंय. बाय द वे हॉर्मोन्सच्या डॉक्टरला उच्चार चुकू नये. मला इतक्या गोष्टी नव्यात जे जे ऑफकोर्स डॉक्टर आहेत आणि मेडिकल प्रोफेशनल आहेत. एंडोक्रायनॉलॉजिस्ट असं म्हणतात. हॉर्मोन्सचा एक वेगळा डॉक्टर असतो. कॅन यू बिलीव्ह इट? आणि त्यांनी हे सांगितलं की घाबरायची काहीच गोष्ट नाहीये. ती जी सूज आहे ती 2 ते 3 महिन्यामध्ये ओसरते. तोपर्यंत हा त्रास होतो. त्याच्यामुळे काही पेन किलर्स आणि स्टेरॉइड्सच्या वगैरे गोळ्या दिल्या जातात. वर्किंग जे आहेत त्यांना. नाहीतर विश्रांती घ्यायची असते कारण की चांगलाच ठणका, चांगलंच ते दुखतं आणि ते येतं आणि ते आपोआप निघून जातं. फक्त एक 2-3 महिन्याचं हेअर लॉस, प्रचंड हेअर लॉस, जे मला बाय द वे वाटत होतं की माझे केस फक्त आणि फक्त डिलिव्हरी नंतर गळालेले आहेत, त्याच्यानंतरही थोडेसे गळाले. तर तो भयंकर, बाय द वे हेअरफॉलवरचा वेगळा व्हिडिओ केलेला आहे. हेअर लॉस, विमेन पॅटर्न, हेअर फॉल वगैरे सगळ्याचं त्याचं लिंक वरती देते आणि डिटेल व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कुणीतरी मला परवा कमेंटमध्ये खूप वाईट लिहिलेलं की आणि मला झालं वाईट कसलं, याच्यावरचा मीच केला व्हिडिओ. खूप सुंदर दिसते, असे नखरे करू नकोस. तुझे केसांमधला भांग तो विरळ होते आणि तुझे केस किती गळाले हे काय आमच्यापासून लपलेलं नाही. तर मला अशी नेगेटिव्ह कमेंट आल्यानंतर मला झालं की ही कशी, याच्यात काय शायनिंग खाणं आणि वगैरे, याच्यावर मीच व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामुळे तर एकानंतर एक जे झालं बॅक टू बॅक, ऑलमोस्ट जून पासून मला हे सगळं होतंय आणि मला माहित नव्हतं. तर या सगळ्या आजारपणाच्या दरम्यान मी जर काही शिकले असेल तर मी खूप छान एक वाक्य एका सरांकडून ऐकलेलं आणि ते म्हणजे डू नॉट सेलिब्रेट युअर इलनेस. त्याच्यामुळे आजारपणाला कवटाळून बसायचं नाही. केविलवाण्या अवस्थेमध्ये अजिबातच ते इतरांच्याकडून सांत्वन घेणं, सिंपथी गोळा करणं, लाड करून घेणं, हे थोड्या काळासाठी ठीक आहे पण खूप लांब काळासाठी ते चांगलं नाही वगैरे. आणि कष्ट करणं, काम करणं, अभ्यास करणं, हे जे आपली रोजच्या गोष्टी आहेत त्या फोकस केल्या पाहिजेत आणि इलनेस सेलिब्रेट नाही केला पाहिजे, जगजाहीर पण नाही केला पाहिजे. बाय द वे संसार, घर चालवणे याच्यासाठी तुमचं लग्नच व्हायला हवं किंवा तुम्ही आई वडीलच व्हायला पाहिजे असंही काही नाही. घर चालवण्याची जबाबदारी अतिशय लहान वयात सुद्धा आपल्यावरती पडू शकते. पुरुष असू दे, स्त्री असू दे, होम मेकर्स जे असतात त्यांच्यावरती ही थोडीशी जबाबदारी येते. तर त्यांनी काय काय करायला पाहिजे, बिकॉज मला वेगवेगळ्या गोष्टी मी स्वतःवरती भरपूर प्रयोग करत असते. तर छोट्या छोट्या हॅबिट्स आहेत, युक्त्या क्लुप्त्या, ट्रिक्स, टिप्स, हॅक्स आहेत. तर त्याचा मी व्हिडिओ घेऊन लवकरच येईन. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की असा वेगळा व्हिडिओ तुम्हाला अपेक्षित आहे का ज्यांच्यावरती घराची स्पेशली जबाबदारी आहे. तर मी जे बोलत होते ते की आपल्याला ना विश्रांती घ्यायला पण लाज वाटते, आपल्याला मदत घ्यायला लाज वाटते, आपल्याला गिल्ट खूप काळ राहत, म्हणजे आपण आजारी पडलो याचंही आपल्याला गिल्ट वाटतं, दुपारी झोपलोय तासभर त्याचंही आपल्याला गिल्ट वाटतं. आणि सतत काम करायला पाहिजे, सतत हार्डवर्क करून झिजून स्वतःच्या शरीराला यातना दिल्या पाहिजेत आणि तरच खरी प्रगती होते, तरच खरं घर आपण मेंटेन ठेवतो, तरच खरं आपण चांगल्या आया आहोत. हे कुठंतरी आपल्याला इतकं लहानपणापासून कंडिशनिंग केलेलं आहे की तेच कंडिशनिंग माझ्या मध्यात म्हणजे कुठेतरी ते मध्ये आलं विश्रांती न घेण्यामागे. या सगळ्याच्या दरम्यान ना मी खूप छान छान गोष्टी पण वाचतेय, नवीन नवीन गोष्टी मला करायच्या होत्या. तर हे सगळे व्हिडिओ चालूच राहतील. पण ना मला असं जाणवायला लागलं की उर्मिला आपल्याला शिकायला खूप आवडतं आणि आपल्याला खूप प्रश्न पडतात. तर माझ्या लक्षात आलं नुसते चर्चा, गप्पा, लांब लांब चर्चा होत राहतात आणि ना तरी सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देत नाही, आपल्या प्रॉब्लेमचं उत्तरच कोणी देत नाही. आणि म्हणून मला ना मोजक्या मुद्द्यावरती येणाऱ्या काहीतरी आपल्या प्रॉब्लेम्सवरचं सोल्युशन देणारे खतरनाक व्हिडिओज घेऊन यायचं होतं. तर मला झालं की शुक्रवारचा व्हिडिओ तर आपल्या आवडीचा आहे. नटणं, सुंदर दिसणं, स्त्री पण एन्जॉय करणं, हे सगळं चालूच राहील. आता एवढ्या सगळ्यामधून जाऊन पुन्हा एकदा आठवड्यातून 2दा व्हिडिओची सुपारी विडा उचलण्याचा प्रयत्न मी करत आहे.
हे धनुष्य आता पेलण्यासाठी तुमच्या मदतीनं एनर्जी आता येत आहे. आणि प्लस नवीन शोची निर्मिती करणं असेल आणि म्हणून मी काही एपिसोडचं शूटिंग पण झालेलं आहे आणि आज पण या व्हिडिओ नंतर त्याचं शूटिंग करायचंय आणि मी खूप एक्सायटेड आहे. कारण मला जसं पाहिजे होतं तसं हा खूप नवीन फॉर्मॅट आहे, खूप वेगळा नवीन प्रकारे प्रयोग आहे आणि आय होप की तुम्ही याला वेलकम कराल. लांब लचक चर्चा आणि विस्तृत गप्पा आणि विषयावरचा आता सखोल अभ्यास आणि हे सगळं त्याची वेगळी मजा आहे. पण आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या ना, मुद्द्यावरती या ना. आणि म्हणूनच बाई मुद्द्यावर या आणि या नावानं आता नवीन शो ट्वाइस वीक आठवड्यातून 2दा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे कारण की आता मला सगळं माझं गणित शरीराचं समजायला लागलेलं आहे की आपण कधी विश्रांती घ्यायची आहे, कधी वाचन करायचंय. आणि आयुष्यातली माझी अजूनही टॉप प्रायोरिटी अथंगच आहे. पण मला माहिती आहे की हे दिवस परत येणार नाहीयेत, त्याचं बालपण परत येणार नाहीये आणि मी आहे ती चिपकू आई आहे आणि माझ्याकडे तेवढी मुभा आहे. बिचारी जे जे लोक बाहेर जातात, पहाटे उठून सकाळी प्रवास करतात, लोकल बसेस बदलून जॉबला जातात, लांब लांब जॉब करतात आणि मग त्यांना रात्री डायरेक्ट त्यांची मुलं बघायला मिळतात. ह्यांचं आयुष्य माझ्यापेक्षा खूप कठीण आहे आणि हे मला पूर्ण याची कल्पना आहे. पण स्वतःचा व्यवसाय असतो, त्याचे वेगळे टेन्शन्स, इनसिक्युरिटीज असतात. कॉन्टेंट क्रिएशन तर कम्प्लिटली प्रचंड हार्डवर्क, स्मार्ट वर्क, क्रिएटिव्ह वर्क, टेक्निकल वर्क असं सगळ्याचं डेंजर कॉम्बिनेशन असतं. पण तरी सुद्धा मला माहिती आहे की मी पुण्यवान आहे, या बाबतीत थोडीशी मला मुभा आहे, प्रिव्हिलेज्ड आहे मी, की मला पाहिजे तेवढा वेळ अथांगला काढता येतो. काही तास, 2 तास, 3 तास. त्यामुळे काय काय गोष्टी त्या मी माझ्याकडे ठेवलेल्या आहेत. खूप लोकांनी असं पण विचारलं मी किती वाजता उठते, तर पूर्वी मी 5:30 वाजता उठायचे. आय एम अ मॉर्निंग पर्सन. मला प्रचंड आवडतं लवकर उठायला. मला जागच येते, मला झोपच येत नाही त्याच्यानंतर आणि मला रात्री भयानक झोप येते. आय एम अ व्हेरी बोरिंग पर्सन. 10-10:30च्या दरम्यान मी झोपते. खूप जणांनी तुझं शेड्यूल सांग, तुझं घर दाखव, तुझ्या ताटामध्ये काय काय असतं, तुझा डाएटचा प्लॅन सांग वगैरे सांगतात. पण मला ना फ्रँकली स्पीकिंग मी थोडीशी प्रायव्हेट पर्सन आहे. मला असं डायरेक्ट घर वगैरे दाखवलं. त्याचं कारण माझा भाऊ पण IPS असल्यामुळे मला ना त्याच्या दुसऱ्या भयानक इंटरनेटची बाजू पण माहिती आहे की सिक्युरिटी आणि सेफ्टीच्या रिझनमुळे अथांग कोणत्या शाळेत जातो, किती वाजता उठतो, शाळेतून घरी परत कधी येतो, कोणत्या वेगळ्या क्लासेसला जातो का, ते सगळे अपडेट्स सतत सोशल मीडियावरती टाकणं हे कितपत बरोबर आहे याचा मी विचार करायला लागले. दुसरा मुद्दा तुमच्या असं साधारण लक्षात येत असेल की अथांगचे कमीत कमी व्हिडिओज किंवा फोटोज तुमच्या समोर येतात. त्याचं कारण असं खूप बाळ छोटंसं असताना बाळं खूप क्यूट असतात, हॅपी हॅपी पॉझिटिव्ह. आपण सगळे त्यांचे किडे असे दाखवतो रांगताना वगैरे, हे ठीक आहे. पण आता तो थोडासा मोठा व्हायला लागलाय. त्याचे कमी कमी जर कधी कुठे ट्रिपला वगैरे गेलो आणि कुठेतरी समुद्रात चिलीपिली खेळतात, फॅमिली गुड टाइम, तर तेवढाच फक्त ट्रिपचं थोडंफार दाखवलं जातं. कधीतरी एखाद दुसरा सगळ्या आया जशा प्रेमानं फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती एखादा फोटो टाकतात सणावाराचा, कृष्ण श्रीकृष्ण वगैरे झाला असेल गोड गोड, तर तसा मी टाकते. त्याचं कारण नाहीतर मी अजिबातच त्याचं काही फार टाकत नाहीये. त्याचं कारण असं माझ्या लक्षात यायला लागलं की अथांग एक स्वतंत्र एक व्यक्तिमत्व माणूस म्हणून आता मोठा व्हायला लागला हळूहळू. आणि मला त्याच्या लोकांनी येऊन त्याचे फोटो काढावे किंवा नॉर्मल छान तो खेळताना त्याला कोणीतरी अनोळखी लोकांनी येऊन त्याला अप्रोच करावं, हे मला नकोय. हे घडलेलं नकोय. कारण की कोणी त्याला ओळखत नाही, काही नाही, त्याला पण चुका करायची संधी आहे, मुभा आहे. राडा करतोय, पडतोय, काय दंगा करतोय, बागेमध्ये काहीतरी खेळतोय, काहीतरी खातच नाहीये किंवा काय, कधी कुठलं टँट्रम थ्रो केलं, रडायला लागला. हे सगळं जी सगळी इतर बाळं छान वाढताना त्यांच्या वाढीचा गोड नैसर्गिक तो भाग आहे मूल मोठं होण्याचा, तसाच त्याचा राहायला पाहिजे. एक हे महत्वाचं कारण. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे माझ्या लक्षात आलं की आता मी त्याचा कन्सेंट घ्यायला पाहिजे. मी त्याला न विचारता त्याचं अख्खं आयुष्य सोशल मीडियावरती टाकण्याचा अधिकार मला नाही. त्यामुळे तो जेव्हा मोठा होईल तेव्हा तो असा म्हणू शकतो की माझं अख्खं लाईफ इतक्या जगासमोर आणण्याचा तुला काय अधिकार होता. तर ह्या बाबतीमध्ये मी आता खूप हे झालीये की तो त्याचा प्रश्न आहे की त्याला असं क्षेत्र निवडायचंय का, त्याला लोकांच्या समोर यायचंय का, की त्याला लोकांच्या समोर यायचं नाहीये, त्याचं मुळात सोशल मीडियावरती त्याला अकाउंट सुद्धा काढायचंय का, सगळ्याच गोष्टी. तर हे निर्णय आता मी नाही घेऊ शकत, तो त्यानं घ्यायला हवा. त्यामुळे तो 18 पूर्ण झाल्यानंतर, तो मोठा झाल्यानंतर त्याला कळायला लागेल तेव्हा त्याच्या चॉईसनं, बाय चॉईस त्याला वाटतंय म्हणून त्यानं काही टाकलं तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल. पण आता माझं बाळ आहे तर पालकत्व सोडून मालकत्व करून त्याचं सगळं टाकणं हे मला पटेन असं व्हायला लागलंय. त्यामुळे हळूहळू मी त्या गोष्टी सेफ्टी, सिक्युरिटी आणि त्याचा चॉईस म्हणून खूप लोकांचं जग त्याचं आयुष्य समोर न आणता थोडंसं कॉन्टेंट कमी केलेलं आहे. दुसरं मी म्हणलं जसं की मी प्रायव्हेट पर्सन आहे. मला घर दाखवायला ना अजूनही खरं तर इकडे तिकडे खेळताना राडा पसारा किंवा कुठच्या तरी व्हिडिओमध्ये बी रोलमध्ये किचन बिचन तसं बऱ्यापैकी लोकांना कळालेलं आहे घर. पण ती एंटायर टूर देणं ते नेहमी मला विचारलं जातं. ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते,
मी हे कधीच करणार नाहीये. त्याचं कारण असं ना, पुन्हा एकदा याच्यात सेफ्टी सिक्युरिटी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणायच्या ना, त्या गोष्टी खूप त्याच्याविषयी तुम्ही पवित्रता, गोडवा, भयानक प्रेम आणि अति पर्सनल ती गोष्ट आहे. आणि त्याच्या ना मागच्या छान-छान गोष्टी घडलेल्या असतात. त्याच्या मागची कारणं असतात. म्हणजे या वॉलवरती हे घड्याळच का आहे? किंवा या वॉलवरती हाच फोटो का आहे? याच्यामागे ना खूप पर्सनल गोष्टी दडलेल्या असतात, छान-छान अनुभव लपलेले असतात. आणि ते ना एका व्हिडिओत सांगता येत नाहीत. आणि ते सांगता येत नाहीत त्यामुळे गैरसमज होतो. आणि गैरसमज होतो त्यामुळे तुम्ही सगळ्यांना खुश नाही करू शकत. कारण की कानगोष्टीसारखं होतं. आणि त्याच्यामुळे लोकांना घर आवडेलच असं नाही. म्हणजे लोकांना घर आवडावं याच्यासाठी मी घर सजवलेलं नाही. कारण की घर हे आपल्यासाठी घरातल्या राहणाऱ्या माणसांच्यासाठी सजवलेलं. त्यांना रोज तिथे राहायचंय, अभ्यास करायचाय, खायचंय, प्यायचंय, जगायचंय, विचार करायचाय, मोठं व्हायचंय, हे सगळं तिथे व्हायला हवं. तर त्याच्यामुळे मी ती गोष्ट शक्यतो टाळते. पण जे करतात त्याच्याविषयी मला अजिबात अनादर नाही. पुस्तक छान-छान वाचनामध्ये आता येतंय. मी आता कमाल गोष्टींमध्ये कॉन्टेंट बघते. त्याच व्यक्तीचे पॉडकास्ट पण. तर एक आहे ना डेव्ह ॲस्प्रे नावाचा एक माणूस आहे. बायो हॅकिंगवरती सध्या खूप छान तो रिसर्च करतोय. मला ती कॉन्सेप्टच खूप आवडली. बायो हॅकिंग याचा अर्थ असा होतो, की ट्रेडिशनल मेडिसिन्स, ट्रेडिशनल म्हणजे त्यांच्या आहे ना ॲलोपॅथिक जे आपले ठरलेले औषध उपचार आणि हे सगळं याच्यातून बाहेर पडून निसर्गाला पूरक पोषक जगत त्यांचं असं म्हणणं आहे की किमान मनुष्य ह्युमन बिईंग 150 वर्षापर्यंत ॲव्हरेज जाऊच शकतो. तर त्याची जीवनशैली लाईफस्टाईल म्हणजे वैयक्तिक आयुष्यामधले ते प्रयोग आहेत, एक्सपेरिमेंटेशन आहे स्वतःवरचं. तर त्याच्यावरचं रिसर्च, त्याची पुस्तकं, त्याचे पॉडकास्ट खूप कमाल आहेत. अजून एक मुद्दा, एक दिवस नाही जेव्हा मी कृतज्ञता व्यक्त नाही करत आहे. आणि मला बोलायला लागलं कृतज्ञतेविषयी तरी सुद्धा भरून येतं. इतकं मनापासून मी कृतज्ञता करते. मी हे करत नव्हते तेव्हा मी प्रचंड ताणातून जात होते आणि मला सगळ्या गोष्टी निगेटिव्ह दिसायच्या, की मला काय होतंय नक्की शरीरामध्ये आणि आपल्याला एनर्जी नाही, आपण बर्नआउट झालोय, आपण रडतोय, आपण चांगली आई नाही, सगळ्या गोष्टी वाईटच सगळीकडे दिसायला लागतात आणि तुलना व्हायला लागते. आपण काहीच नवीन करत नाही आहोत वर्षानुवर्ष वगैरे, वगैरे असं स्टक फीलिंग येतं. तुम्हाला पण असं वाटत असेल. पहिलं चेकअप करून घ्या. बऱ्याचदा आपल्याला आतून काहीतरी झालेलं असतं. त्याच्या मागे शारीरिक जेन्युइन रिझन असतं एक. दुसरी गोष्ट म्हणजे फोकस हलतो, फोकस निगेटिव्हिटीकडे जातो. ग्रॅटिट्यूड जर्नल नावाचं खूप छान जस्ट एक पुस्तिका जी छोटीशी वही आपली, की ज्याच्यामध्ये रोजनिशी नोंद करायची आपली. लिहिण्यानं गोष्टींना जास्त स्पष्टता येते. आपल्याला काय म्हणायचंय, काय शब्द आहेत, काय नक्की विचारायचं याच्यामध्ये आणखी स्पष्टता येते आणि त्याच्यामुळे गोष्टी जास्त लवकर व्हिज्युअलाइज करायला, विचार करायला, चिंतन-मनन करायला, मॅनिफेस्टेशनसाठी उपयोगी येतात आणि हे सगळं सायंटिफिक आहे. तर ते तुम्ही नक्की विकत घेऊ शकता. आय एम रिअली प्राउड ऑफ धिस प्रॉडक्ट. पण ते जे ग्रॅटिट्यूड जर्नल आहे, ते माझं पहिलं प्रॉडक्ट आहे या जगामधलं अथंग सोडून आणि त्याच्याविषयी आय एम एक्स्ट्रीमली प्राउड. कारण की खूप ओपन मोकळं-मोकळं आहे, खूप सारे प्रश्न नाहीयेत. तसंच लिहायला पाहिजे, तेच वापरायला पाहिजे असं पण मी नाही म्हणणार. पण दररोज कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे बिकॉज व्हॉट यू फोकस एक्सपांड. मी कसं लिहिते तर 3 माझ्या घटना, प्रसंग, व्यक्ती, इन्सिडेंट कुठला झाला असेल, एखादी संधी, छान एखादी गोष्ट घडली, मी त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. शक्यतो आदल्या दिवशीची जी आहे, जी आपल्याला ताजी-ताजी लक्षात असते ती आदल्या दिवशी काय-काय झालं छान दिवसभराचं ते मी लिहून काढते. उरलेल्या 3 गोष्टींची मी कशी कृतज्ञता व्यक्त करते, ज्या गोष्टी झालेल्या पण नाहीयेत. येस, यालाच वेगळ्या पद्धतीचं मॅनिफेस्टेशन किंवा व्हिज्युअलायझेशन म्हणतात. याच्यावरचा वेगळा नक्की मी व्हिडिओ घेऊन येईन, कारण हाच व्हिडिओ खूप मोठा होईल गप्पांमध्ये. मला तुमच्यावर गप्पा मारायच्या होत्या. तुम्हाला आता ती बडबडी मैत्रीण मिळाली आहे, त्यामुळे तुम्हाला मला सहन करण्याशिवाय पर्याय नाही. आणि तुमच्याबरोबर सगळं प्रामाणिकपणे खरं-खरं शेअर करताना खूप आनंद वाटतं. त्या कृतज्ञतेनं दररोज जे झालेलं पण नाही, पण माझी इच्छा आहे जे व्हावं, त्या 3-4 गोष्टी आणि ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये इतक्या वेळा तुमचं नाव निघतं. तुम्ही प्रेक्षक आहात म्हणून व्हिडिओज चालू आहेत. व्हिडिओ बनवू शकते. व्हिडिओ आहे म्हणून स्टुडिओ आहे, सगळी टीम आहे. यांच्या सगळ्यांचे पगार, मला येणारे पैसे, वेगवेगळे ब्रँड्स, त्यांचे येणारे पैसे, माझ्या घरातले चूल पेटते, सगळ्या गोष्टी इकोसिस्टम सारख्या आपण सगळे एकमेकांच्या सुखांना, यशाला कारणीभूत ठरतोय. आणि त्याच्यासाठी मी या व्यवस्थेसाठी, YouTubeसाठी व्हिडिओ बनवता येतात. घरामध्ये बसून इतकी छान सोय, तुम्ही इतके छान-छान व्हिडिओ बघताय. मला भयानक कृतज्ञता आहे तुमच्याविषयी. अथांग बरोबर असेल कुणीतरी फोटो मागितला तर ते बाळ बिचारं, आई परत एकदा कधी नव्हे ते संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडलोय बाग आणि याच्यामधून, तर आता परत आपल्या आईला जवळून ओढून येतायत, त्यामुळे ते रडायला लागतं. त्यामुळे क्वचितच असं होत असेल की मी तुम्हाला फोटो नाही दिला. पण कुठेही तुम्हाला मी कधी दिसले, मला नक्की येऊन भेटा. मला नक्की सांगा की तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडला किंवा कुठला नाही पण आवडला. सगळं आपण छान बोलूयात आणि मला मनापासून ते खूप आवडेल, कारण संपर्क होत नाही. फक्त नंबर्स आणि कमेंट्स दिसतात. त्यामुळे प्रत्यक्षात कधी भेट झाली तर मी तुम्हाला नक्की मिठी मारेल. एक्सेप्ट
फ्लू वगैरे आजार बिजार झाले तर मी नाही माझा आजार देणार तुम्हाला. आणि मला मिठी मारा आणि मला तुम्हाला मिठी मारायला खूप आवडेल. आणि नाही जरी भेट झाली तर लवकरच येस मी इतक्या वेळा प्रॉमिस केलं की मला हे बोलायला पण आता आपण 100% मीट अँड ग्रीट करू आणि गप्पा मारू. आणि ह्या गप्पा मारण्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तुम्हाला लक्षात आलं असेल शसगळ्यांची वेगवेगळ्या स्तरांवरती वाट लागलेली असते. सगळ्यांना इश्यूज असतात. प्रत्येक जण बोलून दाखवत नाही वल्नरेबल आपली बाजू. म्हणून आपल्याला वाटतं आपल्यालाच या जगातलं सगळं काय काय घडतं होतंय शरीरात आणि घरामध्ये आणि आपल्यालाच करिअरमध्ये काहीच मार्ग नाही मिळत असं नाही. सगळेजण याच्यामधून जातात. उर्मिला पण जाते त्याच्यामधून. मैत्रीण म्हणून तुमच्याबरोबर छान प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी शेअर केल्या. खरं खरं बोलून मस्त वाटतंय. आणि पुन्हा एकदा खूप 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 तुमची कृतज्ञता. आय लव्ह यू.